युवा की आवाज म्हणून कार्यक्रम. युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय ना, बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाहीये का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे. वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं, त्यानंतर आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली, ती भाजपला मान्य का नसावी? त्यांना ती मान्य असायला पाहिजे, कारण यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही. यांनी कधी वंदे मातरमची गर्जना केली नाही. जे वंदे मातरम करत फासावर गेले त्यांचा ह्यांचा काही संबंध नाही. आणि आता हे नसती उठाठेव करतायत. या देशामध्ये कोणीही वंदे मातरमला विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या. जंतर मंतरवर मुलं वंदे मातरम गात असताना त्यांच्यावरती पोलिसांनी लाठी हल्ला, हे फक्त ब्रिटिश काळामध्ये होतं. जंतर मंतरवर मुलींचे घोळके वंदे मातरम गात होते आणि पोलिसांनी येऊन त्यांना लाठ्या मारल्या, त्यांच्यावर पॅलेट गन चालवल्या आणि हे आता पुण्यामध्ये वंदे मातरम गात. यांच्या बापदाद्यांचा एक तरी कोणी वंदे मातरम गात फासावर गेलाय का? कशालाही ढोंग करताय. प्रश्न असे येत आहेत